पुण्याच्या एका शांत उपनगरात जिथे झाडाची गर्दी सावली नेहमीच असायची तिथे आदित्य राहत होता. आदित्य एक तरुण आणि प्रतिभावान चित्रकार. त्याच्या चित्रामध्ये एक वेगळी जादू होती जी त्याच्या संवेदनशील मनातून उमटत होती. रंग आणि रेषाचं खेळणं हेच त्याचं जीवन होतं, पण त्याच्या जीवनात एक रंग अजूनही फिका होता. तो होता प्रेमाचा रंग. आणि मग त्याच्या जीवनात आली प्रिया. प्रिया जिचे डोळे जगाचा प्रकाश पाहू शकत नव्हते आणि पण तिचं मन मात्र प्रकाशाने भरलेलं. ती एका संगीत महाविद्यालयात गायिका होती. तिचा आवाज एखाद्या स्वर्गीय सुरुवातीसारखाच होता, जो कोणाच्याही मनाला शांत करू शकत होता. नियतीने त्यांना एका अपघाताने एकत्र आणलं. एका पावसात आदित्यची गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रियाच्या स्कूटीजवळून जात होती. प्रियाला रस्त्याचा अंदाज येत नव्हता आणि ती जवळपास पडलीच होती. पण आदित्यने वेळेवर गाडी थांबवून तिला आधार दिला. तो क्षण तिच्या भेटीचा पहिला क्षण होता. आदित्यला प्रियाच्या अंधित्वाची जाणीव झाली, पण तिला पाहून त्याला दया नाही तर एक अनामिक ओढ लागली. तिच्या बोलण्यात, तिच्या चेहऱ्यावरील हास्यात एक वेगळीच ऊर्जा होती. तो तिला घरी सोडून आला आणि जाताना तिच्या आवाजाचा जादू त्याच्या मनात घर करून गेली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या होत्या. आदित्य तिला रोज तिच्या संगीत वर्गातून घरी सोडायला जायचा. ते बागेत बसायचे, तासनतास गप्पा मारायचे. प्रिया त्याला तिच्या स्वप्नाबद्दल सांगायची, तिच्या संगीत प्रवासाबद्दल बोलायची. आदित्य तिला त्याच्या चित्राबद्दल सांगायचा, त्याने पाहिलेल्या रंगाबद्दल माहिती द्यायचा. प्रियाला त्या रंगाची कल्पना तो इतक्या सुंदरपणे करून द्यायचा की तिला कधीच जाणत नव्हतं की ती रंग प्रत्यक्षात पाहू शकत नाही. आदित्याने प्रियासाठी एक चित्रही काढलं, ज्यात त्याने तिच्या भावना, तिचं संगीत, तिचं तेजस्वी व्यक्तिमत्व रंगामध्ये उतरवलं होतं. प्रियाने जेव्हा त्या चित्राला स्पर्श केला तेव्हा तिला आदित्याच्या भावनाची जाणीव झाली. तिचा आवाज त्याच्यासाठी प्रेरणा बनला होता आणि त्याचे रंग तिच्यासाठी जगण्याचं कारण. हळूहळू त्यांचं प्रेम फुललं. त्यांनी एकमेकांना स्वीकारलं. प्रियाने आदित्यच्या डोळ्यातून जगाला पाहिलं आणि आदित्यने प्रियाच्या हृदयातून जीवनाचा अर्थ अनुभवला. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त दृष्टी नव्हती, तर ते एकमेकाचे जग होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरच्यांनीही त्या नात्याला आनंदाने स्वीकारलं. एका साध्या समारंभात त्यांनी लग्नगाठ बांधली आणि एका छोट्याशा पण सुंदर घरात त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. काळोख्याची चाहूल, एक भयानक संध्याकाळ. एक दिवस आदित्य आणि प्रिया एका नातेवाईकाच्या लग्नावरून रात्री उशिरा परत येत होते. पुणे मुंबई एक्सप्रेसवर त्यांची गाडी धावत होती. प्रिया थकून आदित्यच्या खांद्यावरती डोकं ठेवून शांतपणे झोपली होती. आदित्य हळुवारपणे गाडी चालवत होता. मनात प्रियासोबतच्या भविष्याची सुंदरशी स्वप्न रंगवत होता. अचानक एका एसयूव्ही गाडीने त्यांना वेगाने ओव्हरटेक केलं. ती गाडी अत्यंत बेदरकारपणे चालवली जात होती आणि आदित्यच्या गाडीचा अगदी जवळूनच गेली. आदित्यने हॉर्न वाजवला, पण त्या गाडीतील लोकांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. उलट त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि आदित्यला चिडवू लागले. आदित्यने त्यांना दुर्लक्षित करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्या एसयूव्ही मधील लोकांनी पुन्हा पुन्हा आदित्यची वाट अडवली. त्या एसयूव्ही मध्ये विजय आणि संजय. विजय एका बड्या राजकारण्याचा मुलगा, सत्तेच्या मस्तीत अखंड बुडालेला, तर संजय त्याचा चुलत भाऊ, इतकाच मुद्दाम आणि विकृत. हे दोघे मंदधुंद अवस्थेत होते. रस्त्यावर धमाकूळ घालत होते. एक निर्जन ठिकाण त्या एसयूव्हीने आदित्यच्या गाडीला अडवलं. विजय आणि संजय गाडीतून खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. आदित्यानं प्रियाला जागं केलं आणि तिला गाडीतच थांबायला सांगितलं. तो गाडीतून खाली उतरला आणि त्यांना शांतपणे विचारलं, काय प्रॉब्लेम आहे? आम्ही तुम्हाला काही केलंय का? तुझ्यासारखे सामान्य लोक आम्हाला प्रश्न विचारणार का आता? विजयनं हसूनच उत्तर दिलं. त्याची नजर गाडीत बसलेल्या प्रियावरती पडली. प्रियाने डोळे मिटून घेतले होते, पण तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. अरे वा, गाडीत तर माल आहे, संजय उद्गारला. आदित्यनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्नीकडे बघायची हिंमत करू नका, तो रागानेच म्हणाला, पण त्याचे शब्द त्या राक्षसावर काहीच परिणाम करू शकले नाही. विजय आणि संजयनं आदित्यला बाजूला ढकललं आणि गाडीचे दार उघडलं. प्रिया घाबरून ओरडली, आदित्य, मला वाचव. आदित्य त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावला, पण विजयनं त्याला जोरदार धक्का दिला, ज्यामुळे तो रस्त्यावरती कोसळला. त्याच्या डोक्यावर मार लागला आणि त्याला काही क्षणासाठी अंधारी आली. प्रियाला गाडीतून बाहेर ओढण्यात आलं. ती मदतीसाठी ओरडत होती, पण त्या निर्जन रस्त्यावरती तिचं ओरडणं ऐकणारं कोणीच नव्हतं.
विजय आणि संजयनं प्रियावर अत्याचार करायला सुरुवात केली, तिची इज्जत लुटायला सुरुवात केली. तर आदित्य हतबल होऊन हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर काळी चिरणारी ती भयानक घटना घडत होती. विजय आणि संजयनं एका पाठोपाठ प्रियावरती जबरदस्ती अत्याचार करायला सुरुवात केली. आदित्यला जेव्हा अंधारी आली होती तेव्हा त्याला गाडीला बांधण्यात आलं. त्यानं खूप प्रयत्न केला त्यातून सुटण्याचा. त्याच्या हातातून रक्त पडत होतं पण तो सुटू शकला नाही. विजय आणि संजयचं जेव्हा मन भरलं तेव्हा त्यांनी प्रियाला सोडून दिलं आणि ते दोघेही तेथून निघून गेले. त्या भयानक रस्त्यामध्ये रात्रीला आदित्य आणि प्रिया दोघेच होते. प्रिया अशक्त झाली होती, तिला चालताही येत नव्हतं. तर दुसरीकडे प्रियाला पाहून हतबलपणे आदित्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी प्रिया जवळ आली आणि आदित्याला तिने सोडवलं. त्यानंतर दोघेही एकमेकाच्या मिठीत ढसाढसा रडायला लागले. पहाटेच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरने आदित्य आणि प्रियाला पाहिलं. त्याने पोलिसांना बोलवलं. इन्स्पेक्टर कदम घटनास्थळी पोहोचले. कदम एका प्रामाणिक अधिकारी होते, पण त्यांनाही राजकारणाच्या ताकदीची कल्पना होती. त्यांनी आदित्य व प्रियाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्रिया मानसिक धक्क्याने पूर्णपणे कोसळली होती. ती कोणाशीही बोलत नव्हती, फक्त रिकाम्या नजरेने भिंतीकडे बघत राहायची. तिच्या डोळ्यातली ती भीती आदित्यला स्वस्थ बसू देत नव्हती. आदित्यनं पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने विजय आणि संजयची नावे सांगितली. गाडीचा नंबर दिला. इन्स्पेक्टर कदम यांनी तपास सुरू केला. त्यांनी विजय व संजयला ताब्यात घेतलं, पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या राजकीय दबावामुळे त्यांना जामीन मिळाला. पोलिसावर प्रचंड दबाव होता. साक्षीदारांना धमकावण्यात आलं. पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये प्रियाच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करण्यात आला. कोर्टात केस गेली, पण तिथे त्यांना न्याय मिळाला नाही. वकिलांनी आरोपींना वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केला होता. आरोपीच्या वकिलांनी प्रियाच्या अंधत्वाचा गैरफायदा घेतला. ती अंध आहे, तिला काही दिसले नाही, ती ओळखू शकत नाही की कोणी तिच्यावर अत्याचार केला, असे युक्तिवाद केले गेले. आदित्यानं ओरडून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या शब्दांना कोणीच किंमत दिली नाही. शेवटी पुराव्याअभावी आणि राजकीय दबावामुळे विजय आणि संजय निर्दोष सुटले. न्याय मिळाल्याचे समाधान त्यांना नव्हते, तर त्यांच्या चेहऱ्यावर विजयाची क्रूरता दिसत होती. कोर्टातून बाहेर पडताना विजयने आदित्याकडे बघून विकृतपणे हसला. तो क्षण आदित्याच्या मनावर कायमचा कोरला गेला. न्यायाच्या या उपहासाने प्रिया पूर्णपणे खचली होती. तिला जगण्याची इच्छाच उरली नव्हती. ती अंथरुणावर पडून राहायची, काहीच खात नव्हती. आदित्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे आणि मन पूर्णपणे रिकामं झालं. एके रात्री आदित्य झोपला असताना प्रियाने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला. आदित्यला जाग आली तेव्हा त्याने तिला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तो एकटा होता. प्रियाचं शरीर खूपच जड होतं. तो रस्त्यावर धावत सुटला. मदतीसाठी ओरडला, पण कोणीच आलं नाही. प्रियाने आदित्यच्या डोळ्यासमोर अखेरचा श्वास घेतला. तिचा थंड झालेला हात त्याच्या हातात होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयान शांतता होती. आदित्य पूर्णपणे तुटला होता. त्याच्या डोळ्यासमोर प्रियाचा तो भयानक प्रसंग आणि तिचा निष्प्राण देह जात नव्हता. ज्या न्यायावर त्यांचा विश्वास होता त्यानेच त्याला धक्का दिला होता आणि त्यांच्या आयुष्यातून प्रिया गेली होती. आता त्याच्या डोळ्यासमोर फक्त सुडाची आग होती. त्याला आता काही दिसत नव्हते. फक्त त्याच्या मनात एकच सूड होतं, एकच ध्येय होतं, सूड घेणं. त्याने तिथे शपथ घेतली की ज्यांनी त्याच्या प्रियाच्या आयुष्याची आणि त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली त्यांना तो स्वतः शिक्षा देईल. अदृश्य शिकारी, सुडाचा आरंभ. प्रियाच्या अंत्यसंस्कारानंतर आदित्यने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. त्याने डोळे आता रिकामे नव्हते, फक्त त्या सुडाची एक भयान आग होती. त्याला दिसत नसले तरी त्यांची इतर इंद्रिये आता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली होती. त्यानं आपल्या अंधत्वाचा वापर करून शत्रूंना फसवायची योजना आखली. त्याने प्रत्येक आरोपीचा आणि म्हणजे विजय आणि संजयचा अभ्यास सुरू केला. त्याला माहिती होती की विजयला उंचीची भीती आहे आणि तो नेहमी एका बांधकाम प्रकल्पावर देखरेख करायचा. संजयला रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करणे आणि मद्यपान करणे आवडायचं. आदित्याने आपल्या जुन्या मित्राकडून काही विश्वासू लोकांमार्फत विजय व संजयबद्दलची प्रत्येक छोटी मोठी माहिती गोळा केली. त्यांचे मार्ग, त्यांच्या सवयी, त्यांचे मित्र, त्यांची कमजोरी, प्रत्येक गोष्टी तो स्वतःला बुडून टाकलं. त्याने जिममध्ये जाऊन शरीर मजबूत केलं. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलं. त्याला दिसत नसलं तरी त्याने आपल्या श्रवणशक्ती, स्पर्शशक्ती आणि वाचनाची शक्ती यावरून स्वतःला अधिक सक्षम बनवलं.
पहिलं लक्ष संजय. आदित्यानं संजयला लक्ष केलं. संजय एका रात्री उशिरा एका पार्टीमधून परत येत होता. आदित्यानं त्याचा पाठलाग केला. त्याला दिसत नसले तरी त्याने संजयच्या गाडीचा आवाज, त्याच्या सिगरेटचा वास आणि त्याच्या मित्राच्या बोलण्यावरून त्याचा मार्ग काढला. संजय एका अंधाऱ्या गल्लीतून जात असताना आदित्यनं त्याला एका गोदामाकडे वळवलं. गोदामात पूर्ण अंधार होता. संजय गोदामात शिरताच आतले दार आपोआप बंद झाले. त्याला वाटले कुणीतरी मस्करी करत आहे. कोण आहे रे इथे? तो दारूच्या नशेत ओरडला. आदित्य एका कोपऱ्यात लपला होता. त्याने आपल्या आवाजाचा वापर करून संजयला फसवायला सुरुवात केली. कधी तो प्रियाच्या आवाजात बोलायचा, संजय मला का मारलंस? तर कधी तो भयान हसायचा. संजय घाबरू लागला. त्याला वाटले की प्रियाचा आत्मा त्याचा पाठलाग करतोय. आदित्यानं गोदामात असलेल्या काही लोखंडी वस्तूंना धक्का दिला, ज्यामुळे भयानक आवाज येऊ लागला. संजय घाबरून इकडे तिकडे धावू लागला. त्याला वाटले की कुणीतरी त्याच्या दिशेने येत आहे. आदित्याने आपल्या श्रवणशक्तीचा वापर करून संजयच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. संजय घाबरून एका मोठ्या लोखंडी सळखावर पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याने ओरडून मदत मागितली, पण आदित्याने फक्त एक विकृत स्मित हास्य केलं. थोड्या वेळाने संजय रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. गोदामात कोणताही बाहेरचा व्यक्ती आल्याचा पुरावा नव्हता. पोलिसांनी त्याला अपघाती मृत्यू मानले, कारण संजय दारूच्या नशेत होता आणि अंधारात वस्तूची त्याला कल्पना नव्हती. गूढ सावली विजयचा थरकाप. संजयच्या मृत्यूने विजयला धक्का बसला होता, पण त्याला आदित्यवर संशय आला नाही. त्याला वाटले की संजयचा मृत्यू एक अपघात असेल, पण त्याच्या मनात एक प्रकारची भीतीही निर्माण झाली होती. आदित्याला हे माहीत होतं. त्याने विजयच्या भीतीचा फायदा घ्यायचं ठरवलं. दुसरं लक्ष विजय. विजयच्या नेहमीच एक बांधकाम प्रकल्पावर काम करायचा. जिथे तो दररोज सकाळी जायचा ते एक उंच इमारत होती, जिथे अजूनही बांधकाम चालू होते. विजयला उंचीची भीती होती, ते आदित्यला माहीत होतं. एक दिवस आदित्यनं विजयला एका निनावी फोनवरून धमकी दिली. संजय तुझा मित्र होता ना, आता तुझा नंबर आहे. विजयने त्याला मस्करी मानलं, पण त्याच्या मनात एक भीतीची लहरही दौडली. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय नेहमीप्रमाणे बांधकाम स्थळी पोहोचला होता. त्यानं आपल्या कामात लक्ष घातलं. आदित्यनं एक योजना आखली. त्याने इमारतीच्या टेरेसवर जाण्याचा मार्ग निवडला, जिथे सामान्यतः कोणाची वर्दळ नसायची. त्याने काही वायर सेन्सरचा वापर करून एक अदृश्य जाळं तयार केलं. विजय टेरेसवर पोहोचला. तो बांधकाम कामगारांना सूचना देत होता. अचानक त्याला एका कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज आदित्यनं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता आणि तो अत्यंत भयानक पद्धतीने वाजवला. विजयला वाटले की कोणीतरी त्याच्या भोवती आहे. तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याचवेळी आदित्यने टेरेसच्या कडेला असलेल्या काही मोकळ्या विटावर पाय ठेवला, ज्यामुळे त्या खाली पडल्या. विजयला वाटले की कोणीतरी त्याला टेरेसवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला भीती वाटू लागली. कोण आहे रे? तो घाबरून ओरडत होता. आदित्यनं आपल्या आवाजाचा वापर करून विजयला फसवायला सुरुवात केली. तो कधी प्रियाच्या आवाजात विजय तू मला का मारलंस, तू माझ्यासोबत काय केलंस असं म्हणायचा, तर कधी एका खोल आवाजात तुला मी इथे एकटा सोडणार नाही. विजयला वाटलं की प्रियाचा आत्मा त्याचा पाठलाग करतोय. त्याची उंचीची भीती आणखीच वाढत गेली. तो भीतीने थरथर कापत होता. आदित्याने त्याला अशा प्रकारे अडवले की त्याला वाटले की तो टेरेसच्या अगदी टोकावर आहे आणि खाली पडणारच आहे. आदित्यानं त्याच्याजवळून जाताना त्याला एक हलका धक्का दिला, ज्यामुळे विजयने स्वतःला वाचवण्यासाठी मागे सरकला. पण त्याला वाटले की तो खाली पडत आहे. विजयने आपल्या हातातील मोबाईल फेकून दिला आणि डोळे मिटून ओरडला. त्याचे पाय अडखळले आणि तो इमारतीखाली असलेल्या लोखंडी सळ्यावर पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विजय एकटाच टेरेसवर दिसत होता. त्याला कोणाचाही धक्का लागलेला नव्हता. पोलिसांनी त्यालाही अपघाती मृत्यू मानले, कारण त्याला उंचीची भीती होती आणि तो भिंतीमुळे स्वतःच खाली पडला आहे असं त्याला वाटलं. अदृश्य डोळे. अंतिम क्षण. विजयच्या मृत्यूने शहरात खळबळ उडाली होती. 2 बड्या राजकारण्याची मुले अपघातात मरण पावली होती. इन्स्पेक्टर कदम यांना या घटनेमध्ये काहीतरी गडबड वाटत होतं. त्यांना आदित्यवर संशय होता. त्यांनी आदित्यच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं, पण त्याला कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. आदित्यनं अंधत्व त्याच्यासाठी एक ढाल बनले होते. एक दिवस आदित्य प्रियाच्या फोटोसमोर बसला होता. त्याने सूड पूर्ण झाला होता त्याचा.
त्याच्या डोळ्यात आता सुडाची आग नव्हती, तर एक प्रकारची शांतता होती. त्याने प्रियाचा फोटो हातात घेतला आणि हळुवारपणे त्याला स्पर्श केला. त्या क्षणी इन्स्पेक्टर कदम आदित्यच्या दारात आला. आदित्य, मला माहिती आहे की तूच केलं आहेस, कदम म्हणाले. माझ्याकडे पुरावा नाही, पण माझं मन सांगतंय की तू तूच केलंस हे. आदित्यने डोळे मिटले. हो इन्स्पेक्टर, मीच केलंय. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात एक दृढता होती. त्यांनी माझ्या प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिला न्याय मिळवून दिला नाही. मग मी काय करायचं होतं? मी त्यांच्या डोळ्यातून काहीच पाहू शकलो नाही, पण माझ्या मनाच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहिलं आणि शिक्षा दिली. कदम त्याच्याकडे पाहत होता. त्यांना माहीत होतं की आदित्यने जे काही केलं ते न्यायासाठी केलं होतं, पण कायद्याच्या दृष्टीने तो एक गुन्हा होता. मी तुला अटक करावी लागणार आहे, कदम म्हणाला. आदित्याने एक स्मितहास्य केलं. मला मान्य आहे इन्स्पेक्टर, पण निदान आता प्रियाला न्याय मिळाला असेल, तिला तर शांती मिळेल. पोलिसांनी आदित्यला अटक केली. न्यायालयात त्याच्यावर खटला चालला. त्याने आपला गुन्हा कबूल केला, पण त्याने केलेल्या कृत्यामागची व्यथा आणि न्यायासाठीची तळमळ स्पष्ट दिसत होती. कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, पण समाजातील अनेक लोकांना त्याच्या कृतीमागे असलेला न्याय दिसला. आदित्य कारागृहात होता, पण त्याचे डोळे रिकामे नव्हते. त्याच्या मनात प्रियाच्या आठवणी होत्या, तिच्या हास्याची प्रतिध्वनी होती. त्याने आपल्या अंधत्वाने जगाला जरी पाहिलं नसलं, तरी त्याने आपल्या अंतर्ज्ञानाने न्यायाची संकल्पना पाहिली होती आणि ती प्रत्यक्षात आणली होती. त्याच्यासाठी न्याय म्हणजे फक्त कायद्याची पुस्तके नव्हती, तर ते आत्म्याचे समाधान होते. प्रियासाठी दिलेला एक शब्द होता. आदित्याला शिक्षा झाली असली तरी त्याच्या कथेने लोकांच्या मनात घर केलं होतं. प्रियावर झालेल्या अन्यायाची त्यानंतर आदित्यने घेतलेल्या सुडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. विशेषतः सोशल मीडियावरती ही कथा खूप व्हायरल झाली. अनेकांनी आदित्यला नायक मानले, कारण त्याने त्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उचवला होता, ज्या व्यवस्थेने प्रियाला न्याय दिला नव्हता. आदित्यला न्याय द्या अशी मोहीम सुरू झाली. लोक रस्त्यावर उतरले, ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. इन्स्पेक्टर कदम यांनी आदित्यचा प्रामाणिक हेतू शासनासमोर मांडला. जनतेचा प्रचंड दबाव आणि कदम यांच्या प्रयत्नामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदित्यच्या शिक्षेचा फेरविचार केला. अखेरीस त्याला सशर्त मुक्त करण्यात आले. कारागृहातून बाहेर पडताना त्याला घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक टाळ्या वाजवत होते, घोषणा देत होते. आदित्यने डोळे मिटून घेतले. त्याला दिसत नव्हतं, पण त्याला लोकांचा पाठिंबा, त्याचा विश्वास जाणवत होता. आदित्यनं पुन्हा संगीत आणि चित्राच्या दुनियेत स्वतःला झोकून दिलं. यावेळी त्याच्या कलाकृतीमध्ये एक वेगळीच खोली होती. त्याने प्रियाच्या नावाने एक फाउंडेशन सुरू केलं, जे अत्याचारित महिलांना मदत करेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. आदित्य आता फक्त एक कलाकार नव्हता, तर तो न्यायासाठी लढलेला एका संघर्षाचे प्रतीक बनला होता. त्याच्या डोळ्याला जरी दृष्टी नसली, तरी त्याने आपल्या कृतीने जगाला एक नवा दृष्टिकोन दिला होता. त्याच्या जीवनातून अंधार दूर झाला होता, पण आता त्याला त्या अंधारातही प्रकाशाची एक नवीन वाट सापडली होती, जी इतरांनाही प्रकाशाकडे घेऊन जात होती. मंडळी, ही कथा एका अंध व्यक्तीच्या अथांग प्रेमाची, न्यायाच्या लढाईची आणि आपल्या प्रियजनासाठी कोणत्याही मर्यादेपलीकडे जाण्याची तयारी दर्शवतात. जेव्हा कायद्याची यंत्रणा अपयशी ठरते, तेव्हा काही वेळा लोक स्वतःच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात, मग त्यासाठी त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागो. काय वाटतं मित्रांनो या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. अशाच अर्थपूर्ण कथा तुम्हाला ऐकायला मिळतील.